आता उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यातच आपल्याला कैरीचा गुळ आंबा साखर आंबा बनवायला येतो. आधी मध्ये परत येत नाही. तर मी मस्तपैकी आज कैरीचा साखर आंबा बनवलेला आहे. चला आपण कसा बनवायचा ते बघूया. नमस्कार, मी प्रमिला झांबरे. तर आज बनवते मी साखर आंबा. त्यासाठी इथं 4 कैऱ्या घेतल्या होत्या. कैऱ्या स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या त्या. त्यातली मी ही 4 आहे. आणखी एक कैरी मी ह्याला साल काढून घेतली आहे. तर आता ही मी कैरी किसून घेणार आहे. तर इथे मी आंबा किसून घेतलेला आहे आणि ही पोकळ आहे. तर ही एवढा किस झालाय, म्हणजे एक प्लेट भरूनच किस पण होतंय. पण मी ह्या ताटातच ठेवलाय, काढला नाही. इकडे एक प्लेटभर साखर घेतली आहे. इथं विलायची, थोडस जायफळ आणि साखर बारीक करून घेतलंय. तर अगोदर मी कढईत तूप टाकून घेते. तर एक 2 चमचे मी तूप टाकून घेतलेलं आहे. तर त्या तुपावर ही आंब्याचा किसा एका किसून घेतलेला ती सगळा टाकून घेते. एक मिनिटभर मी असं मिक्स करून घेणार आहे. तर एक 2 मिनिट मी छान असं तुपावर आंब्याचा किस परतून घेतलेला आहे, छान असं. तर आता ह्यात मी टाकते साखर. तर एक प्लेटच किस झालेला आहे. एक प्लेट भरून साखर टाकली. आंबा किती आंबट आणि किती गोड आहे त्याच्या अंदाजाने साखर टाकायची. इथे विलायची, जायफळ बारीक केलेली. तर पटकन मी साखर टाकली असती, आंब्याचा किस टाकल्या तर शिजला जात नाही आणि कचकच करते, मऊ पण होत नाही. आपल्याला ह्यात पाणी पण ओतायचं नाही आणि गोड असल्यामुळे चिकटपणा येतोय. म्हणून मी काय केलं, 1 मिनिटभर अगोदर आंबा तुपावर परतून घेतलेला आहे. तर आता हे साखरेचं पाणी होतंय. आपल्याला ह्यात दुसरं पाणी, अजिबात पाणी दूध काहीच वापरायचं नाही. तर बघा, नुसतं साखरच एवढं पाणी झालेलं आहे. तर हे पाणी आपल्याला पूर्ण आटवून घ्यायचंय. तर मध्यम गॅस ठेवलेला आहे, मोठाही नाही लय फुलही नाही. तर ह्याला 5 मिनिट आपल्याला ही पाणी आटायला लागणार आहे. तर बघा, हे साखरेचं पाणी झालेलं पूर्ण आटलेलं आहे. तर आता मी गॅस बंद करते आणि ह्याला एका स्टीलच्या प्लेटमध्ये काढून घेते. तुम्हाला आता ही थोडस पातळ वाटल, पण ही थंड झाल्यानंतर घट्टपणा येतो ह्याला. तर आज मी मस्तपैकी साखर आंबा बनवलाय. तर तुम्ही म्हणताल की ताई साखर का टाकली, गुळ का वापरला नाही? तर ज्यांनी गुळाचा वापर, ज्यांना गुळ आंबा खाऊ वाटतो त्यांच्यासाठी मी नंतर व्हिडिओ बनवते. पण ज्यांना गुळ आवडत नाही, एकेकांना, एकेका ताईंना, दादांना गुळ आवडत नाही, त्यांच्यासाठी आज मी साखर आंबा बनवलाय. तर कसा वाटलं मला नक्कीच कमेंट करून सांगा.